काल तुम्हाला एक DPP दिला होता, DPP2 तुम्हाला सोडवायला सांगितला होता. त्यामधले बेसिक आपण क्लिअर केले होते आणि तुमच्या डिफिकल्टीज इथे घ्यायच्या होत्या मला, पण मी सुरुवात आहे तुमची म्हणून परत आपण सध्या काय करू, ईच अँड एव्हरी घेऊ. सर्वांचं लक्ष इकडे पाहिजे. पहा, पहिल्यांदा काय विचारलं, एकदम सिंपल आहेत काही, तुम्हाला करता आलेत? तर एक काम करू आपण, डायमेन्शन्समध्ये जे नाही जमले तेवढेच घेऊ फक्त. ओके, तर मला सांगा पहिल्या 5 मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? 5. ओके, क्वेश्चन नंबर 5 इथे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 5 मध्ये फक्त तुम्हाला ते कपल म्हणजे काय समजलं नाही, इकडे लक्ष द्यायचं. पहा, कपल इज नथिंग बट टॉर्क. कपल काय असतो? टॉर्क असतो. लक्ष माझ्याकडे लक्ष द्या, इकडे मागच्या विद्यार्थीने. कपल काय असतो? टॉर्क असतो. समजा पहा, तुम्हाला समजा नळ सुरू करायचा आहे, लक्ष द्या. तुम्ही काय करता, बोटाने असं फिरवता ना. समजा तुम्हाला याला क्लॉकवाईज फिरवायचं तर इकडे एक फोर्स लावता आणि इकडे एक फोर्स लावता आणि या दोन फोर्सेसमुळे तुम्ही तो टर्न करता. एखादा बोल्ट फिरवायचा असेल, एखादा नॉब फिरवायचा असेल, बरोबर आहे, रेग्युलेटर फिरवायचं असेल फॅनचं, आपण असं फिरवतो त्याला. मग आपण दोन फोर्सेस लावतो, इक्वल अँड अपोजिट. इथे दोन फोर्सेस असतात म्हणून त्याला कपल म्हणतात. तर हे कपल काढताना काय करतात, फोर्सला म्हणजे टॉर्क काढताना फोर्सला परपेंडिक्युलर डिस्टन्सनी मल्टिप्लाय करतात. मग एवढं जर तुम्हाला समजलं असेल तर टॉर्कचे डायमेन्शन म्हणजेच कपलचे डायमेन्शन. समजलं का? या कपलला मोमेंट ऑफ फोर्स सुद्धा म्हणतात. काय? मोमेंट ऑफ फोर्स. म्हणजे तुम्हाला याचे नावं माहिती असले पाहिजेत. यालाच टॉर्क म्हणतात. टॉर्क म्हटलं तरी तेच आहे, बरोबर आहे, कपल म्हटलं तरी तेच आहे आणि मोमेंट ऑफ फोर्स म्हटलं तरी तेच आहे. समजलं का? मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे फोर्स मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. टॉर्क म्हणजे फोर्स मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. कपल म्हणजे फोर्स मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता फोर्सला तुम्ही काय लिहिता? MA × R. आणि तुम्हाला माहिती आहे आता डायमेन्शन कसे काढायचे. ठीक आहे, तुम्हाला फक्त तिथे तेवढं समजलं नव्हतं की कपल म्हणजे काय. मग त्याच्या समोर जी स्पेस आहे तिथे लिहून टाका, कपल म्हणजे काय, टॉर्क, आणि त्यालाच काय म्हणतात, मोमेंट ऑफ फोर्स. तिथे लिहून टाका. ही जी स्पेस आहे ना इथे, टॉर्क, कपल, मोमेंट ऑफ फोर्स एकच असतात. आणि आपसात कोणी बोलणार नाही, सर्वांचं लक्ष माझ्याकडे लागेल. चला 10 पर्यंत सांगा. काही प्रॉब्लेम असेल तर, काही प्रॉब्लेम असेल तर विचारून घ्या. येस, 9 नंबर. ओके, पहा क्वेश्चन नंबर 9. पहा काय म्हटलेलं आहे. आता डायमेन्शन्स दिले आहेत आणि ते कोणाचे डायमेन्शन आहे विचारलं. इकडे माझ्याकडे लक्ष. डायमेन्शन दिले आहेत आणि ते कशाचे डायमेन्शन आहे ते विचारलं. इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्यायचं इकडे. तर तुम्ही काय करा, एका एका क्वांटिटीचे डायमेन्शन काढून पहा आणि ते कशाचे आहे ते चेक करा. फक्त इथे एक मिस्टेक काय झाली, इथे L2 झाला आणि इथे T पाहिजे होता, T-2. तर L 2 वेळा झाला तर T-2 पाहिजे होता. ओके, आणि असं जर केलं आपण, करेक्शन करा. सेकंड जो L आहे, पहिला एक L आहे, नंतरचा जो L आहे तो L नाही आहे. इथे काय करायचं तुम्हाला, T करायचं आहे, T⁻². आता शोधता येतील. 4चे डायमेन्शन काढून पहा, येतात का पहा. मोमेंट ऑफ फोर्सचे डायमेन्शन, मोमेंट ऑफ फोर्स म्हणजेच टॉर्कचे डायमेन्शन काढून पहा, मोमेंटमचे डायमेन्शन काढून पहा, पॉवरचे डायमेन्शन काढून पहा. पहा कोणाचे डायमेन्शन येतात. आता तर करता येईल. मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे टॉर्कचे. जमेल ना आता? हां, हॅलो. बोलणाऱ्यांनी क्लासच्या बाहेर चाललं जायचं. ज्यांना बोलायचं असेल ना आपल्या क्लासमध्ये, तुम्ही बाहेरच्या क्लासमध्ये जाऊन बसा कुठे. तिथे बोलणं अलोड आहे, इथे नाही चालणार. नखरे नाही करायचे, पूर्ण लक्ष द्यायचं बोर्डवर. शिकण्यासाठी आलेत ना, मग शिकण्याचंच काम करा. चला 10 पर्यंत काही प्रॉब्लेम राहिला? 15 पर्यंत सांगा. काही प्रॉब्लेम असेल तर सांगा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. येस, 15. त्याच्या अगोदर कोणाला काही विचारायचं? 15च्या अगोदर 11 नंबर. ओके, प्रॉब्लेम काही असेल तुम्ही विचारू शकता. इकडे पहा, क्वेश्चन नंबर 11. नीट लक्ष, पूर्ण लक्ष बोर्डवर, सर्वांनी लक्ष द्या.
पहा काय म्हटलं, डायमेन्शन्स ऑफ रेजिस्टन्स इन एन इलेक्ट्रिकल सर्किट इन टर्म्स ऑफ डायमेन्शन्स ऑफ मास, लेंथ अँड टाईम अँड करंट वुड बी. तुम्हाला रेजिस्टन्सचे डायमेन्शन विचारले. कोणाचे? रेजिस्टन्सचे. तर मला वाटतं मी करून दाखवले होते तुम्हाला, पण तरी परत मी एकदा इथे करून दाखवतो. रेजिस्टन्सचे डायमेन्शन काढताना आपण वापरतो ओहम्स लॉ. बघा आपल्याला रेजिस्टन्सचे डायमेन्शन्स काढायचे आहे ओहम्स लॉ. तर व्ही इक्वल टू काय लिहिता तुम्ही? आय आर. तर आर बरोबर काय लिहिणार? व्ही अपॉन आय. पण तुम्हाला माहीत आहे की पोटेन्शियल इक्वल टू काय असते? डब्ल्यू बाय क्यू. क्यू म्हणजे चार्ज. म्हणून व्हीच्या जागी काय लिहायचं? डब्ल्यू बाय क्यू, कॅपिटल किंवा स्मॉल, आणि इंटू काय लिहिणार? आय. समजलं? आणि हे तुम्हाला माहीत आहे की आता आय बरोबर काय असते? क्यू बाय टी. तर क्यू बरोबर काय होणार? आय इंटू टी. म्हणून जिथे क्यू आहे तिथे काय लिहायचं? आय टी. आता बघा मी काय लिहितो, वर्कला काय लिहायचं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. क्यूला काय लिहायचं? आय टी इंटू हा आय. आता फोर्सला काय लिहायचं? मास इंटू ॲक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट. याला काय लिहिता येतं? टी इंटू आय स्क्वेअर. आता लिहायचं युनिट, आणि युनिट लिहिलं की मिळते डायमेन्शन. युनिट जर लिहितो म्हटलं आता तर बघा, तर का मासचं युनिट के जी, ॲक्सेलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर, टाईमचं युनिट सेकंड, आणि करंटचं युनिट ॲम्पियर, आणि त्याचा स्क्वेअर. सरळ डायमेन्शन काढतात बघा. किलो आता डायमेन्शन्स काढू आपण सरळ आरचे. मी इथे लिहितो आरचे डायमेन्शन्स. ओके, डायमेन्शन्स ऑफ आर. मला सांगा किलोग्रॅम म्हणजे मास, पॉवर 1, मीटर मीटर 2 वेळा आला, मीटर म्हणजे लेंथ, पॉवर 2 स्क्वेअर, आणि हा 1 म्हणजे पॉवर किती होणार याचा? 3, आणि एस म्हणजे टाईम, खाली 3 वर -3, आणि ए म्हणजे ॲम्पियर म्हणजे करंट, आय वर तर लिहिला तर खाली 2, तर वर लिहिला तर -2. तर पहा कुठे मिळते? एमचा पॉवर 1 आहे, एलचा पॉवर 2 आहे, टीचा -3 आहे, आणि आयचा -1 आहे. तर कोणता आन्सर करेक्ट आहे? यस, डी आहे. आणि मग हे ए जे आहे ते का एमध्ये काय चुकलेलं आहे? -1 आहे, तिकडे -2 आहे. तर ऑप्शन डी इज करेक्ट. समजलं काय केलं? व्हेरी सिम्पल. आणि तुम्ही बुकमधली मेथड पाहिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं माहीत आहे? या व्हीचे डायमेन्शन पाठ करावं लागतात. आपल्या इथे व्हीचे डायमेन्शन पाठ करायची गरज नाही आहे, सरळच करता आलं. कसं केलं समजलं का? कुठे लक्ष आहे? मग म्हणाल समजलं नाही. तर काय केलं? ओहम्सला वापरला. व्ही इक्वल टू आय आर. तर आर इक्वल टू व्ही अपॉन आय. व्हीला काय लिहिलं? डब्ल्यू बाय क्यू, आणि हा आहे तसाच. डब्ल्यूला काय लिहिलं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. क्यूला काय लिहायचं? आय टी. फोर्सला काय लिहायचं? मास इंटू ॲक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट, आय स्क्वेअर टी. आतापर्यंत फॉर्म्युला होता, आता फक्त कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. आता युनिट लिहायचं. एम मास आहे, मासचं युनिट के जी, ॲक्सेलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्प्लेसमेंट आहे. काही जण इथे एस लिहितात आणि इकडे एस लिहितात. नो, हे डिस्प्लेसमेंट आहे, त्याचं युनिट मीटर, टाईमचं युनिट सेकंड, आणि करंटचं युनिट ॲम्पियर. किलोग्रॅम म्हणजे मास एकदा, मीटर मीटर म्हणजे लेंथ दोनदा, सेकंड 3 वेळा आहे, खाली वर लिहिला तर -3, सेकंड म्हणजे टाईम -3, ॲम्पियर म्हणजे करंट आहे, खाली 2 आहे, वर लिहिला -2. जे आजचे नवीन आहेत ते जर सोडले तुम्हाला सर्वांना समजलं असेल बरोबर. अशा तऱ्हेने आपण डायमेन्शन्स काढत असतो. तर खूप चांगला क्वेश्चन आहे हा. रेजिस्टन्सचे डायमेन्शन तुम्ही बुकमध्ये पहा, इतकी बेकार मेथड दिलेली आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये कुठले डायमेन्शन पाठ करायला सांगतात, पाठ करायची गरज नाही आहे. ओके, चला तर पुढे सांगा. 15 पर्यंत अजून काही प्रॉब्लेम? 15. ओके, पहा क्वेश्चन नंबर 15. पहा काय म्हटलेलं आहे? पास्कल सेकंड हॅज द डायमेन्शन्स ऑफ. पास्कल सेकंड म्हणजे कशाचे डायमेन्शन आहे ते तुम्हाला विचारलं. आणि कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी सध्या जर तिथे आलं तर ते तुम्हाला समजणार नाही. मला सांगा की पास्कल सेकंड, पास्कल तर प्रेशर आहे, मग ते प्रेशरचे असू शकतात काय? नाही, कारण की समोर सेकंड लागलेलं आहे, इथं गेलं. नंतर फोर्स बघा, म्हणजे पास्कल म्हणजे प्रेशर आणि सेकंड म्हणजे टाईम, आणि इथे प्रेशरला काय लिहिणार? फोर्स अपॉन एरिया इंटू टाईम, म्हणजे फोर्सचे असू शकतात काय? नाहीच. हे तर फोर्स इंटू टाईम इंटू अपॉन एरियाचे आहेत. नंतर काय राहिलं? एनर्जी. बघा आता एनर्जीला काय लिहिणार तुम्ही? तर एनर्जी म्हणजे एक प्रकारचं वर्क आहे. वर्क काय झालं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे इथे काय पाहिजे होतं? समजा आपण एरियाही घेतला तर फोर्स अपॉन एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. एरिया इंटू डिस्प्लेसमेंट व्हॉल्यूम झालं. फोर्स अपॉन एरिया
याचं युनिट असते पास्कल, व्हॉल्यूमचं युनिट असते मीटर क्यूब, वर्कचं युनिट काय येणार पास्कलच्या फॉर्ममध्ये काढले तर पास्कल इंटू मीटर क्यूब. तसंही वर्क बरोबर काय असते माहिती आहे का तुम्हाला, पुढे शिकायला मिळेल. पीव्ही, पीव्ही एक प्रकारचं वर्क असते, प्रेशर इंटू व्हॉल्यूम, याचं युनिट काय येणार पास्कल इंटू मीटर क्यूब. मग हे नाही आहे, मग हे नाही आहे तर राहिलं हे, माहीत असो की नसो तेच आहे. माहीत असो की नसो तेच आहे ना. परत एकदा सांगतो, पहा लक्ष द्या. तुम्हाला असं विचार करायची सवय नाही आहे. पास्कल सेकंड विचार करा, तर युनिट तुम्हाला दिलेला आहे. युनिट काय आहे, इथे काय आहे पास्कल आणि इथे काय आहे सेकंड, आणि यावरून फॉर्म्युला लिहायचा. पास्कल यावरून लिहायचा फॉर्म्युला. पास्कल म्हणजे काय प्रेशर, प्रेशर इंटू सेकंड, बरोबर आहे. प्रेशरला काय लिहितात फोर्स अपॉन एरिया इंटू सेकंड. मला सांगा प्रेशर इंटू सेकंड झालं नाही म्हणजे प्रेशर तर नाहीच आहे, बरोबर आहे. फोर्स अपॉन एरिया इंटू सेकंड नाही, प्रेशर इंटू सेकंड ना, तर प्रेशर इंटू काय झालं हे सेकंड म्हणजे टाईम, तर प्रेशर फोर्स अपॉन एरिया इंटू टाईम म्हणजे फोर्सचे नाही आहे. राहिला प्रश्न एनर्जीचे, एनर्जीचं डायमेन्शन, एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो पी इंटू व्ही. पी म्हणजे काय प्रेशर, तर युनिट लिहिलं तर प्रेशरचं युनिट काय येणार पास्कल आणि व्हॉल्यूमचं युनिट काय येणार मीटर क्यूब. पास्कल इंटू मीटर क्यूब म्हटलं तर एनर्जीचं युनिट आहे, लक्षात ठेव जा. मग हे पास्कल इंटू मीटर क्यूब नाही आहे, हे पास्कल इंटू सेकंड आहे, तर एनर्जीचे नाही. राहिलं कोणाचं कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ज्यावेळेस आपण फ्लुइड डायनॅमिक्स घेऊ त्यावेळेस आपल्याला कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काय डिटेल शिकायला मिळेल. इथे हेच स्किल पाहिजे होतं की कोणाचे नाही आहेत, ज्याचे नाही आहेत तिन्ही ऑप्शन नाही आहेत म्हणजे राहिलेलं आहे. समजलं का. त्यामुळे आता कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काय आहे ते आपल्याला काढायची गरज नाही. तसं आपण काढू शकतो, ठीक आहे, पण मला वाटतं ते की काढायची गरज नाही आपल्याला. समजते का. एक फॉर्म्युला असतो टर्मिनल व्हेलॉसिटीचा 6 पाय इटा आर व्ही. काय टर्मिनल व्हेलॉसिटीचा, तर ते त्याच्यावरून करता येते, पण ते जाऊच द्या तुम्ही. ते जे नाही आहेत तिघांचे नाही आहेत म्हणून चौथ्याचे डायमेन्शन आहेत. ओके चला पुढे सांगा, असे क्वेश्चन पाहिजेत. यस 18 विचारलं का कोणी, मग करून पहा, आणि जे येत नसेल ते विचारा. असं घरी जाणे कोरे चिकडे येणे तसं प्रोग्राम बंद करा. आता घरी जाऊन सोडवून पाहायचे तुम्हाला प्रॉब्लेम्स, जे येणार नाहीत ते इथे क्लिअर करायचे. कोणतं विचारलं 17. ओके पहा 17 पहा, डायमेन्शन्स ऑफ के इन द इक्वेशन. इकडे पहा लक्ष द्या, इक्वेशन काय आहे वर्क डब्ल्यू इक्वल टू हाफ के इंटू एक्स स्क्वेअर. एक्स डिस्प्लेसमेंट आहे, बरोबर आहे. तुम्हाला केचे डायमेन्शन विचारले, बघा पहा मी कसं करतो, तर फॉर्म्युला लिहायचं डब्ल्यू बरोबर काय म्हटलेलं आहे हाफ के इंटू एक्स स्क्वेअर. बघा डब्ल्यू वर्क आहे, एक्स डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे ॲक्च्युली हे आहे काय तुम्हाला सांगतो मी, की एक स्प्रिंग तुम्हाला दिलेला आहे. ऐका बरोबर काय दिलेलं आहे स्प्रिंग. प्रत्येक स्प्रिंगला काहीतरी स्प्रिंग कॉन्स्टंट असतो. स्प्रिंगला काय असतो स्प्रिंग कॉन्स्टंट. तुम्हाला म्हटलं त्याला ओढा, ओढल्यामुळे तुम्ही याला खाली ओढलं आणि किती एक्सटेन्शन झालं याच्यामध्ये एक्स, एक्स हा एक्सटेन्शन, आणि याला ओढण्यासाठी किती वर्क झालं असेल त्याचा हा फॉर्म्युला इलेस्टिकमध्ये शिकायला मिळेल. समजलं का. एक स्प्रिंग आहे, त्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट के आहे, त्याला फोर्स कॉन्स्टंट सुद्धा म्हणतात, आणि तो स्प्रिंग एवढा होता, त्याला खाली ओढलं. ओढलं म्हणजे काय अप्लाय केला फोर्स, आणि ते ओढल्यामुळे त्या फोर्सने काय केलं वर्क. त्याला ओढण्यासाठी काय करावं लागलं वर्क. ते वर्क या स्प्रिंगमध्ये पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर्ड होणार, आणि त्याचा हा फॉर्म्युला आहे. म्हणून स्प्रिंगला ओढण्यासाठी किती वर्क केलं डब्ल्यू, त्या स्प्रिंगला कितीने ओढलं एक्सनी, म्हणजे एक्स काय झालं डिस्प्लेसमेंट. ओढलं ना तुम्ही म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं, म्हणजे एक्स तुम्हाला समजला. तुम्हाला कोणाचे डायमेन्शन विचारले केचे. मग हे तुम्हाला असं काही करायची गरजही नाही आहे, हे पुढे पुढे येणार तुमच्या लक्षात. मला सांगा 1/2 डायमेन्शन असतात का नाही. मग तुम्हाला जर के पाहिजे तर के बरोबर काय असणार डब्ल्यू अपॉन एक्स स्क्वेअर. 1/2 खाऊन टाकलं म्हणजे काढून टाकलं, त्याला डायमेन्शन नाही आहे. आता बघा वर्कला काय लिहिणार फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू एक्स. ओके तर एक्स स्क्वेअर, आणि हा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्सच आहे ना, आणि आपण एक्स स्क्वेअर बरोबर आहे. एक्स स्क्वेअर काय होला कॅन्सर, वरती राहिला फोर्स आणि खाली राहिला एक्स. समजते. मी डिस्प्लेसमेंटच्या जागी एक्सच लिहिलं, एक्स डिस्प्लेसमेंटच आहे. ओके फोर्स आपण आहे, फोर्सला काय लिहायचं मास इंटू ॲक्सलरेशन अपॉन एक्स. आता लिहायचं युनिट. युनिट जर लिहिलं तर मासचं युनिट के जी, ॲक्सलरेशनचं युनिट
मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि एक्स युनिट खाली मीटर, मीटर मीटर कॅन्सल, म्हणजे काय राहिलं के जी पर सेकंड स्क्वेअर. आता काढायचे आहेत डायमेन्शन. मला वाटते आता तर विषय संपला. समजलंच तुम्हाला. के जी म्हणजे मास एक, मीटर म्हणजे लेंथ, मीटर आहे का याच्यामध्ये? नाही, मीटर नाही म्हणजे लेंथ नाही, L0. सेकंड म्हणजे टाईम, खाली 2 आहे, वर लिहिला तर -2. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ के. समजलं? आहे ना सोपं? कुणाला करता आलं होतं? हातवर करा. आता करून पाहिजे ना, बुद्धी बरोबर वापरा जरा, जमेल तुम्हाला. एवढे की ढणी आहे तुम्ही की काहीच जमणार नाही म्हणून. नवीन तर करता आलं पाहिजे ना, तेच ते नसते ते एक्झाममध्ये. नवीन काहीतरी येणार, ते तुम्हाला समजलं पाहिजे अगोदर जे शिकले त्याच्या बेसिसवर. ओके, तर चला पुढे 19. तुमच्या कितीही डिफिकल्टीज असतील तरी सॉल्व करायला तयार आहे मी. फक्त तुम्ही ना घरी वाचून यायचं, जरा सॉल्व करून यायचं, ट्राय करून पाहायचं. ओके, पहा काय म्हटलं. 19 नंबर, लक्ष द्या. क्वेश्चन खूप केअरफुली वाचावं लागतो, कुठलाही असो. डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर RMS, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीज. बघा, रूट मीन स्क्वेअर, RMS एक प्रकारची व्हेलॉसिटी असते. बरं, त्या व्हेलॉसिटीला म्हणतात RMS व्हेलॉसिटी. तुम्हाला मी थोडंसं आयडिया सांगतो. इकडे बघा, समजा एक गॅसचं कंटेनर आहे. त्या गॅसचे काही पार्टिकल्स आहेत. हे गॅसचे पार्टिकल्स वेगवेगळ्या व्हेलॉसिटीने धावत असतात. गॅसचे पार्टिकल वेगवेगळ्या व्हेलॉसिटीने धावत असतात. म्हणजे एखाद्या पार्टिकलची व्हेलॉसिटी 0 असेल तर दुसऱ्या पार्टिकलची व्हेलॉसिटी ट्रिमेंडस असेल. मग गॅसची व्हेलॉसिटी घ्यायची काय, तर त्यासाठी एक टर्म आहे VRMS. पण ही व्हेलॉसिटीच आहे ना. व्हेलॉसिटी जर आहे तर याचं युनिट काय असणार? मीटर पर सेकंड. मग युनिट जर माहीत आहे तर व्हेलॉसिटीचं जर तुम्हाला युनिट माहीत आहे तर व्हेलॉसिटीचे डायमेन्शन म्हणजेच RMS व्हेलॉसिटीचे डायमेन्शन. मुद्दाम तेवढ्यासाठीच ते टाकलेलं आहे. RMS व्हेलॉसिटीचे डायमेन्शन म्हणजे व्हेलॉसिटीचेच डायमेन्शन. समजलं का? व्हेलॉसिटीचेच डायमेन्शन. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन मीटर पर सेकंड. मीटर म्हणजे लेंथ आणि पॉवर 1 आणि सेकंड म्हणजे टाईम, पॉवर -1. आणि के जी नाही आहे तर मास किती घ्यायचं? 0. कुठे आहे? M0 L1T -1. सो RMS velocity is nothing but velocity. RMS velocity is nothing but velocity. आणखी एक व्हेलॉसिटी असते बघा. आता ही आलीच तर ते सांगून ठेवतो तुम्हाला. एक असते मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. काय? मीन स्क्वेअर. बघा हिता रूट, याला म्हणतात रूट मीन स्क्वेअर. ही काय झाली? रूट मीन स्क्वेअर. एक असते मीन स्क्वेअर. मीन स्क्वेअर जे असेल, समजा मीन स्क्वेअर जर असेल तर मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी व्हेलॉसिटीचा स्क्वेअर असते, ती व्हेलॉसिटी नसते. समजलं का काय बोललो मी? बघा, मी इथे बोर्डवर लिहितो, आपल्या त्या तिकडे टाकून देतो, नंतर ते तुम्हाला शेअरही करून टाकणार. ओके, पहा मला काय म्हणायचं समजून घ्या. एक असते रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी यालाच सिंपल शॉर्टकटमध्ये काय म्हणतात? RMS, RMS व्हेलॉसिटी. RMS व्हेलॉसिटी म्हणजेच काय आहे? इट इज नथिंग बट व्हेलॉसिटी. हे व्हेलॉसिटीच आहे आणि हे जर व्हेलॉसिटी आहे त्याचं युनिट काय असणार? मीटर पर सेकंड. याचं युनिट जर मीटर पर सेकंड आहे तर RMS व्हेलॉसिटीचे डायमेन्शन जर विचारले तुम्हाला किंवा VRMS तर काय लिहिणार? के जी नाही आहे म्हणजे M काय झाला? 0. आणि मीटर म्हणजे लेंथ 1 आणि सेकंड म्हणजे टाईम T -1. ही झालं एक. दुसरं असते मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. काय? मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजे वरची व्हेलॉसिटी, या व्हेलॉसिटीचं मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी असते V स्क्वेअर. काय? V स्क्वेअर. मग जर तुम्ही याचं युनिट लिहिलं तर मला सांगा व्हेलॉसिटीचं युनिट काय असणार? मीटर पर सेकंड आणि त्याचा स्क्वेअर. म्हणजेच काय लिहिता येणार? मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर. आणि म्हणून जर तुम्हाला डायमेन्शन्स विचारले कोणाचे? मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचे. काय? मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. रूट नाही आहे त्याच्यासमोर, मीन स्क्वेअर आहे. मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचे डायमेन्शन विचारले तर याचे डायमेन्शन लिहा. मला सांगा के जी आहे का? नाही, M0. मीटर म्हणजे लेंथ 2, सेकंड म्हणजे टाईम. समजलं? म्हणून रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी आहे, पण मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी नाही, ते व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे, मीन स्क्वेअर आहे. कळलं का? मग आता काय एक्झाममध्ये ते नाही असू शकते, हे विचारतील आणि तुमच्या डोक्यात व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी. तर RMS व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी आहे, पण मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटीचा.
अरे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे, मग व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरचे डायमेन्शन म्हणजे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचे डायमेन्शन. समजलं? ओके. तर आपल्या DPP मध्ये ते आलेलं आहे. हे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी नाही आली, ही जर आली तर असं करावं लागेल तुम्हाला. ओके चला, गुड गुड क्वेश्चन. म्हणजे इथेच लिहून घ्या बाजूला, तिथेच लिहायचं मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी इज व्ही स्क्वेअर, बस, बाकी लिहायची गरज नाही. हे RMS व्हेलॉसिटी, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी व्ही स्क्वेअर, युनिट मीटर पर सेकंड, त्याचा स्क्वेअर. इथे काय केलं, त्याचं रूट घेतलं, मीटर पर सेकंडचा स्क्वेअर आणि त्याचं रूट घेतलं म्हणजे स्क्वेअर निघून गेलं. समजलं ना? हे मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचं रूट आहे. मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, लक्ष द्या इकडे, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी असते, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी असते व्ही स्क्वेअर, आणि रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी काढताना याचं घेतलं रूट, व्ही स्क्वेअरचं रूट घेतलं तर काय मिळेल, व्ही. म्हणून RMS व्हेलॉसिटी व्ही आहे आणि मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी व्हीचा स्क्वेअर आहे. ओके, पुढे सांगा. 23च्या अगोदर कोणाला काही विचारायचं आहे? 20. ओके, पहा क्वेश्चन नंबर 20. लक्ष द्या, पहा बोर्डवर लक्ष. द फिजिकल क्वांटिटी हॅव द सेम डायमेन्शन्स. अशी क्वांटिटी ज्याचे डायमेन्शन सेम आहे. बघा, कपल फोर्स अँड वर्क, कपल ऑफ फोर्स अँड वर्क. कपल ऑफ फोर्स म्हणजे टॉर्क, टॉर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्टन्स. मग मला सांगा, कपल ऑफ फोर्स म्हणजे फोर्स इंटू डिस्टन्स आणि वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्टन्स, डायमेन्शन कसे राहतील? सेम, कारण फॉर्म्युला सेम आहे. कळलं का? सो कपल ऑफ फोर्स किंवा मोमेंट ऑफ फोर्स किंवा टॉर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, आणि वर्क म्हणजे सुद्धा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. यांचे डायमेन्शन कसे आहेत? सेम. तर विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज ह्या सेम डायमेन्शन पहिल्याचेच आहेत. मला सांगा, फोर्सचे आणि पॉवरचे डायमेन्शन सेम असतील का? नाही. का नसतील? फोर्स फोर्स आहे, पॉवर काय आहे? वर्क अपॉन टाइम. वर्क म्हणजे काय असेल? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे व्हेलॉसिटी. पॉवर आहे फोर्स इंटू व्हेलॉसिटी, फोर्स फोर्स आहे. अबे फोर्स फोर्स आहे, पॉवर काय आहे? फोर्स इंटू व्हेलॉसिटी. म्हणून यांचे डायमेन्शन सेम राहतील का? नाही. किती मोठा फरक आहे? फोर्स फोर्स आणि पॉवर फोर्स इंटू पॉवरचा फॉर्म्युला वर्क अपॉन टाइम, वर्कचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज व्हेलॉसिटी. म्हणजे पॉवरचा फॉर्म्युला काय असतो? पॉवर इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय व्हेलॉसिटी. त्यामुळे पॉवर फोर्स तर नाहीच आहे, त्यामुळे याचे डायमेन्शन सेम असतील का? नाही. लॅटेंट हीट अँड स्पेसिफिक हीट. बघा, या निमित्तानं आपल्याला हे समजलं पाहिजे, फॉर्म्युले समजले पाहिजेत. लॅटेंट हीट अँड स्पेसिफिक हीट. लॅटेंट हीट काढताना हीटला मासने डिवाइड करतात, आणि स्पेसिफिक हीट काढताना हीटला मासने डिवाइड करतात आणि चेंज इन टेम्परेचरने डिवाइड करतात. समजते? लॅटेंट हीट हीट अपॉन मास, आणि स्पेसिफिक हीट हीट अपॉन मास आणि चेंज इन टेम्परेचर. म्हणजे या दोघांचे नेचरच वेगवेगळं आहे, त्यामुळे या दोघांच्या क्वांटिटीज डायमेन्शन सेम नसतील, युनिट सेम नसतील, हे सेम नसतील. वर्क अँड पॉवर, वर्क अँड पॉवर, वर्क वर्क अँड पॉवर वर्क अपॉन टाइम आहे, यांचे डायमेन्शन सेम नसतील. म्हणजे करेक्ट तर निवडायचंच बरोबर, पण जे रॉंग आहेत ना ते विचारात घ्यायचे. कधी कधी ना 2 ऑप्शन करेक्ट असतात. समजलं का? ओके. मग कोणाचे डायमेन्शन सेम आहेत? कपल ऑफ फोर्स आणि वर्कचे डायमेन्शन सेम आहेत, बाकी कुठे सेम नाही आहेत. कळलं? ओके, पुढे चांगले क्वेश्चन. या डिस्कशनमधूनच आपण शिकणार खूप काही. थिअरी शिकवल्याने एवढं नाही शिकलं जात जेवढं मल्टिपल चॉईसच्या डिस्कशनमधून शिकलं जाते. 25 पर्यंत सांगा. 23 त्याच्या अगोदर काही? ओके, पहा क्वेश्चन नंबर 23. लक्ष बोर्डवर द्या. पहा 23. व्हॉट इज डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ mc²? तुम्ही ऐकलं असेल ना यार, आइन्स्टाईनचा फॉर्म्युला E=mc². एनर्जी किंवा mc² काढले तरी चालते. मला सांगा, एमचं युनिट काय असणार? kg. सी व्हेलॉसिटी ऑफ लाईट, व्हेलॉसिटी ऑफ लाईटचं युनिट मीटर पर सेकंड आणि त्याचा स्क्वेअर. सो kg मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर. kg म्हणजे मास एकदा, मीटर म्हणजे लेंथ दोनदा, सेकंड म्हणजे टाइम -2 झाले डायमेन्शन्स. कोणता आहे करेक्ट? L2T-2C. व्हेरी सिंपल.
अरे समजलं का? फॉर्म्युल्यावरून करता आलं असताना एनर्जीचे डायमेन्शन काढलं तरी तेच मिळतात. E=mc². एम मास आहे, सी वेलॉसिटी ऑफ लाईट आहे. वेलॉसिटी ऑफ लाईटचं युनिट काय असणार? मीटर पर सेकंड, आणि त्याचा स्क्वेअर. मी काय करून राहिलो समजून राहिलं? मी त्या फॉर्म्युल्याला करस्पॉन्डिंग युनिट लिहित आहे, त्या युनिटवरून डायमेन्शन काढत आहे. असंच केलं होतं ना आपण शिकवताना? नाही तर मग काय करून राहिलं समजूनच नाही राहिलं. हो, समजून राहिलं ना? हां, पहिले लिहितो आपण फॉर्म्युला, नंतर लिहितो युनिट, आणि युनिट वरून काय लिहितो? डायमेन्शन्स. शिकवताना हेच मेथड आपण वापरली होती. घड्याळ नका कापू, भरपूर वेळ आहे, भारी जाते नाही का? चला 25 पर्यंत अजून काही प्रॉब्लेम? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ओके, 24 पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज डायमेन्शनलेस? लक्ष द्या. विच ऑफ द फॉलोइंग इज डायमेन्शनलेस? एक एक चेक करावं लागेल कोण कोण डायमेन्शनलेस आहे. पहा, एक एक चेक करायचं. पहिलं काय आहे? पहिलं काय आहे? v²/rg. युनिट लिहायचं डायरेक्टली. मला सांगा v काय? वेलॉसिटी. वेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड, आणि त्याचा खाली नका घालू डोकं आता, नंतर शेवटी रिझल्टच्या वेळेस डोकं खाली घालायचं काम पडते मग. तर वेलॉसिटी म्हणजे मीटर पर सेकंड, आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर. आर म्हणजे रॅडियस. रॅडियसचं युनिट मीटर, आणि जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, मीटर पर सेकंड स्क्वेअर. सेकंड स्क्वेअर कॅन्सल. मीटर स्क्वेअर कॅन्सल. डायमेन्शनलेस. पहिलीच क्वांटिटी मिळाली डायमेन्शनलेस. पहिली मिळाली तर बाकी चेक करायची गरज नाही. चेक केलं तरी मिळेलच. आता बघा, पहिली डायमेन्शनलेस आहे, याच्यामध्ये खोड्या केल्या तर डायमेन्शनलेस थोडी राहणार आहे. पहिली डायमेन्शनलेस अशी असेल तर डायमेन्शनलेस. हा जर जी तुम्ही वर नेला तर थोडा डायमेन्शनलेस राहणार आहे. त्याच्यामध्ये चेंजेस केले तर डायमेन्शनलेस राहणार नाही. तुम्ही काढून पहा. जर तुम्हाला प्रत्येकाचं युनिट माहिती आहे तर डायमेन्शन काढता येतील. व्हीचं युनिट काय? मीटर पर सेकंड. त्याचा काय करायचा? स्क्वेअर. जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ॲक्सलरेशन, त्याचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर त्याचे. आणि आर म्हणजे रॅडियस. रॅडियसचं युनिट. सर्वांचे डायमेन्शन काढून पहा. तुम्हाला फक्त पहिलीच क्वांटिटी डायमेन्शन 0 असणारी मिळेल. बाकी प्रत्येक क्वांटिटीला डायमेन्शन मिळणारच. बरोबर आहे. म्हणून कोणती क्वांटिटी डायमेन्शनलेस आहे? पहिली, v²/rg. तसे तुम्हाला पुढे शिकायला मिळेल v²/rg हे अँगल आहे. काय? अँगल. टॅन थिटाचे डायमेन्शन आहेत ते, पण ते पुढे शिकायला मिळेल. बघा, पुढे तुम्हाला एक फॉर्म्युला येणार आहे. लक्ष द्या. तो फॉर्म्युला ऑन द टिप ऑफ टंग तुमच्या असणार आहे. तो फॉर्म्युला असा आहे, टॅन थिटा = v²/rg. सर्क्युलर मोशनमध्ये शिकायला मिळेल. काय? टॅन थिटा = v²/rg. मला सांगा, इकडे बघा, समजा तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असता तर टॅन थिटा = v²/rg. मग टॅन थिटाला डायमेन्शन असतात का? मग टॅन थिटाला डायमेन्शन नाही तर v²/rgलाही डायमेन्शन नाही. म्हणजे 12वीचे विद्यार्थी हे करून नाही पाहतील. त्यांच्या डोक्यात हे ना, टॅन थिटा = v²/rg. टॅन थिटाला डायमेन्शन नाही, त्यामुळे v²/rgलाही डायमेन्शन नाही. पण तुम्हाला सध्या हे माहीत नाही, म्हणून तुम्हाला करून पाहावं लागेल. समजलं का? आणि डायमेन्शन हा असा चॅप्टर आहे, शेवटपर्यंत संपणार नाही. जसे जसे क्वांटिटीज येतील तसे तसे त्यांचे डायमेन्शन्स तुम्हाला काढावं लागतील. जर कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी विचारलं तर सध्या नाही जमत. पण ज्यावेळेस कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी काय आहे हे क्लिअर होईल त्यावेळेस तुम्हाला त्याचे डायमेन्शन काढता येतील. तुम्हाला म्हटलं की कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स m तुम्हाला माहीत नाही, त्यामुळे हा चॅप्टर संपणार नाही. तुमच्या बुकमध्ये, हो, तुमच्या बुकमध्ये एवढे डायमेन्शन दिले, एलचे डायमेन्शन दिले, काय कायचे डायमेन्शन दिले, बरोबर आहे. तर ते डायमेन्शन तुम्हाला सध्या नाही काढता येतील, कारण की ती क्वांटिटी स्टडी कराल त्यावेळेस तुम्हाला त्याचा फॉर्म्युला मिळेल. फॉर्म्युला मिळाला की डायमेन्शन काढता येतील. आतापासून ते खूप सारे हजार डायमेन्शन काढण्यात मतलब नाही आहे. लक्षातही ठेवू नका आणि डोकंही घालू नका. मी तुम्हाला जे पेज शेअर केलं ना त्याच्यावरही ते डायमेन्शन आहे. बुकमध्ये पाहणार, बुकमध्ये खूप सारे डायमेन्शन आहे. म्युच्युअल इंडक्टन्सचे डायमेन्शन, सेल्फ इंडक्टन्सचे डायमेन्शन है ना. तुम्ही जर ते पाठ करतो म्हटलं तर पागल व्हाल. जो पागल असेल तोच पाठ करेल आणि तोच वाचेलही. ते मी तर म्हणतो वाचू नका, पाहू नका त्याच्याकडे. बरोबर. ज्यावेळेस ती क्वांटिटी येईल तुम्हाला डेफिनेटली त्याचे डायमेन्शन्स काढता येतील. ओके, चला ठीक आहे. गेलं इकडे. चला पुढे 25 पर्यंत काही प्रॉब्लेम? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट तर घेतला होता आपण. ओके. आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटही घेतला होता. आणि युनिव्हर्सल कॉन्स्टंट किती असतात? दोनच असतात, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. दोघांचे डायमेन्शन्स तुम्हाला काढून दाखवलेले आहेत. पुढे विचारा 30 पर्यंत. 30च्या अगोदर कोणाला काही प्रॉब्लेम? येस, 26.
ओके. पहा क्वेश्चन नंबर 26. हां, हे थोडंसं वेगळं आहे. लक्ष द्या. हे वेगळं म्हणजे सध्या वेगळं आहे. एक चॅप्टर झाल्यावर तुम्हाला उगाच तुम्ही ते शिकवलं त्यावेळेस काहीच गरज नव्हती त्याची. पहा, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. लक्ष द्या, अँग्युलर व्हेलॉसिटी इकडे बघा. पहिले मी लिहितो लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आणि अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे अँगल अपॉन टाईम. समजलं काय? लिनियर व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आणि अँग्युलर व्हेलॉसिटी अँगल अपॉन टाईम. मला सांगा, अँगलला काही युनिट असते का? काय गोष्ट आहे, युनिट तर असते. युनिट असते ना, डायमेन्शन नसतात. ओके. म्हणजे अँगलचं युनिट काय असणार? रॅडियन किंवा डिग्री. बरोबर आहे. किंवा याला तुम्हाला थीटा बाय टी लिहिता येणार. म्हणून याचे युनिट काय असणार? रॅडियन किंवा डिग्री. आणि खाली टाईमचं युनिट काय असणार? सेकंड. अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगानी दाखवतात. काय? कोणता का? ओमेगा. ठीक आहे. आणि रॅडियन तर अँगल आहे, अँगलला डायमेन्शन नसतात. मग याच्यामध्ये किलोग्रॅम आहे का? नाही. याच्यामध्ये मीटर आहे का? नाही. याच्यामध्ये सेकंड आहे का? नाही. यस. आणि खाली 1 तर इथं लिहिलं तर -1. हेच डायमेन्शन फ्रिक्वेन्सीचेही असतात. समजलं? 1/t म्हणजे फ्रिक्वेन्सी. समजलं का काय केलं? इकडे बघा, लिनियर व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आणि अँग्युलर व्हेलॉसिटी अँगल अपॉन टाईम. अँग्युलर म्हणजे अँगल, अँगल अपॉन टाईम. अँगल म्हणजे थिटा अपॉन टाईम. थिटाचं युनिट रॅडियन, पण थिटाला डायमेन्शन नसतात, फक्त टाईमला डायमेन्शन असतात. समजलं काय केलं? ओके. फक्त फॉर्म्युल्याचीच गरज आहे तुम्हाला. पुढे सांगा 30 पर्यंत. 30 विचारलं? ओके. पहा क्वेश्चन नंबर 30. ओके, हाच तो फॉर्म्युला होता. त्याच्यावरून तुम्हाला कोएफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटीचे डायमेन्शन आता काढता येतील. पहा, लक्ष द्या. पहा, इथे काय म्हटलेलं आहे, ही सिच्युएशन समजून घ्या. तुम्ही काय करता माहिती आहे का? पाठ करता. इकडे भाऊ, इकडे लक्ष द्या जरा. मस्त असे आरामात बसले ते. ठीक आहे. तर इकडे लक्ष द्या जरा. काय म्हटलेलं आहे? फोर्स एफ ऑन ए स्पियर ऑफ रेडियस ए मूव्हिंग इन ए मीडियम विथ वेलॉसिटी व्ही इज गिव्हन बाय 6 पाय इटा ए व्ही द डायमेन्शन्स ऑफ इटा आर. मी तुम्हाला सांगतो हे काय आहे. लक्ष द्या. तर काय करतात माहिती आहे का? माहिती आहे का काय करतात? नाही तर हो. तर काय, कशाला हो म्हणून आपण काही सांगता नाही येत, नाही का? ओके. पहा, लक्ष द्या. कोणतं 30? लक्ष द्या इकडे. एखाद्या लिक्विडची व्हिस्कॉसिटी काढाय. व्हिस्कॉसिटी समजते? चिपचिपाट जे असते ना, ऑइलला व्हिस्कॉसिटी जास्त असते, वॉटरला व्हिस्कॉसिटी कमी असते, पेट्रोलला त्यापेक्षाही कमी असते, तुपाला जास्त असते, ग्रीस त्याच्यापेक्षा जास्त व्हिस्कस असते. तर व्हिस्कॉसिटी जर तुम्हाला काढायची असेल तर ज्या लिक्विडची व्हिस्कॉसिटी काढायची आहे त्याला घेतात एका सिलेंडरमध्ये. काय घेतलं या सिलेंडरमध्ये? लिक्विड घेतलं. खूप लांब सिलेंडर आहे, उंच सिलेंडर आहे, त्यामध्ये लिक्विड घेतलं. ऐका तर आता. आणि या सिलेंडरमध्ये वाचतातही नाही काही. मी बोलून राहिलं आणि तेही बोलून राहिलं, समजत नाही आहे ना. तर तसंही समजतच नाही. इकडे पहा, समजणारच नाही. मग एक सिलेंडर घेतला, त्यामध्ये लिक्विड घेतलं. त्या लिक्विडमध्ये एक स्पियर टाकला. काय टाकला? स्पियर. त्या स्पियरची रेडियस आहे आर. आणि तो स्पियर ज्यावेळेस खाली पडणार, ते लिक्विड त्या स्पियरवर वरच्या डायरेक्शननी फोर्स एक्झर्ट करणार. त्याला म्हणतात व्हिस्कस फोर्स. आणि तो व्हिस्कस फोर्स असतो F = 6 पाय इटा आर व्ही. काय? 6 पाय इटा आर व्ही. F म्हणजे त्या स्पियरवर ॲक्ट होणारा फोर्स. 6 कॉन्स्टंट आहे, खाऊन टाका. पाय कॉन्स्टंट आहे, खाऊन टाका. बरोबर आहे. इटा कोइफिशियंट आहे, आर रेडियस आहे, व्ही त्या स्पियरची व्हेलॉसिटी आहे. मग मला सांगा, तुम्हाला इटाचे डायमेन्शन विचारले, मग F कशावर डिपेंड आहे? इटा, आर आणि व्ही. 6 पाय तर तुम्ही खाऊन टाकला, कारण 6 पाय कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटला काही डायमेन्शन नसतात. ज्याला डायमेन्शन नसतात तो समजलं मला? ओके. खा की फेकून द्या, तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला कशाचे डायमेन्शन काढायचे आहेत? इटाचे. इटा बरोबर काय होणार? F/R × V. समजलं का? मग आता जमेल की नाही पुढे? पहा, मग इटा इक्वल टू काय झालं? F/R
आर इंटू व्ही. एफला काय लिहिणार एम ए अपॉन आर व्ही. आता काय लिहायचं याचं यस युनिट. मासचं युनिट के जी. ॲक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. आर रेडियस, रेडियसचं युनिट मीटर, युनिट मीटर पर सेकंड. पहा मीटर मीटर कॅन्सल झाला बरोबर आहे ना. स्क्वेअर आणि सेकंड कॅन्सल झाला. राहिलं काय वरतं कोण राहिला के जी, खाली कोण राहिला मीटर आणि सेकंड. बस मिळाले डायमेन्शन्स यार, मिळाले ना. के जी म्हणजे मास एकदा, मीटर म्हणजे लेंथ -1, सेकंड म्हणजे t-1. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. समजलं. म्हणून तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ पाहिजे कोणता F = 6 पाय ईटा आर व्ही. समजलं. पण इथले कॉन्स्टंट सोडून द्या. मग फॉर्म्युला तर तुम्हाला रेडीली दिलेला आहे ना. फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला काय म्हटलं फक्त कशाचे डायमेन्शन काढा इटाचे डायमेन्शन काढा. आणि इटाला काय म्हणतात कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आता लक्षात ठेवा जर तुम्हाला कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचे डायमेन्शन विचारले भाऊ इकडे लक्ष, तर फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचं F = 6 पाय ईटा आर व्ही. 6 पाय आहे कॉन्स्टंट, ईटा आहे ज्या लिक्विडमधून तो स्पियर पडत आहे त्याची विस्कॉसिटी, आर आहे त्या स्पियरची रेडिएशन, व्ही आहे त्या स्पियरची व्हेलॉसिटी. यावरून तुम्हाला कशाचे डायमेन्शन काढता येतात इटाचे. जमेल. अरे जमेल का. मग काय फॉर्म्युला लर्न ठेवाल F = 6 पाय ईटा आर व्ही. 6 पाय काढून टाकला तर F = ईटा आर व्ही इक्वल टू लिहिलं तरी चालेल समजण्यासाठी फक्त. सो ईटा बरोबर F अपॉन आर व्ही. एफला काय लिहायचं एम ए अपॉन आर व्ही. गडबडणी करायची. आता लिहायचं आहे युनिट, एमचं युनिट के जी, एचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, आरचं युनिट मीटर, व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड. जे कॅन्सल होते ते कॅन्सल करून टाक. आणि राहिलेलं जे युनिट आहे त्यावरून काढायचे डायमेन्शन्स. नाही तर ते बुकमधली मेथड काय वरती एफचे डायमेन्शन लिहितील, आरचे लिहितील, व्हीचे लिहितील. बकवास मेथड आहे ती नाही वापरायची आपल्याला. हे सरळ सरळच याच्यामध्ये चुकण्याची पॉसिबिलिटीज नाही आहे. पण टाईम पण कमी लागेल. जमेल. मग कशाचे डायमेन्शन काढले. इटा म्हणजे काय कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी बरोबर आहे. सो इटा इथे इटा लिहून टाका. इटा बरोबर काय कोएफिशियंट ऑफ viscosity. Eta is called coefficient of viscosity. समजलं. हां फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला सध्या लर्न असणं एक्सपेक्टेड नाही आहे तुमच्याकडनं. ओके पुढे 31. ओके 31 तर जरा विचित्रच वाटते नाही का. विचित्र नाही आहे एकदम सोपं आहे सिंपल आहे. पहा काय म्हटलेलं आहे लक्ष द्या. मॅग्नेटिक फोर्स ऑन ए पॉइंट चार्ज मुव्हिंग पॉइंट चार्जेस. लक्ष द्या एक फोर्सचा फॉर्म्युला आहे. लक्ष द्या फोर्सचा फॉर्म्युला काय किती सिंपल आहे बघा. फोर्सचा फॉर्म्युला F = Q × V क्रॉस बी. आणि तुम्हाला काय विचारलं डायमेन्शन्स ऑफ बी. व्ही क्रॉस बी हा एक क्रॉस प्रोडक्ट आहे. पण तुम्ही याला सरळ काय करा F = Q × V × B करा. काय F = Q × V × B. F काय आहे फोर्स, Q काय आहे चार्ज, V काय त्या चार्जची व्हेलॉसिटी, B आहे इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी बी बरोबर आहे. यावरून बी बरोबर लिहिलं तर काय होणार. बी बरोबर काय लिहिता येणार F अपॉन QV. एफला काय लिहायचं MN, क्यूला काय लिहायचं IT × V. जमेल आता. अरे जमेल का. म्हणून F बरोबर काय Q × V क्रॉस बी. याला काय लिहायचं F = Q × V × B. यावरून काय लिहायचं B आणि B F अपॉन QV. एफला काय लिहायचं MN, क्यूला काय लिहायचं IT. आता लिहायचं अरे काय लिहायचं मासचं युनिट kg, ॲक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, करंटचं युनिट ॲम्पियर, टाईमचं युनिट सेकंड आणि व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड. कॅन्सल का होईल मीटर मीटर कॅन्सल, सेकंड सेकंड कॅन्सल. काय राहिलं वरतं राहिलं kg, खाली सेकंड स्क्वेअर आणि ॲम्पियर. यावरून लिहायचे डायमेन्शन्स. kg म्हणजे मास एकदा आणि मीटर म्हणजे लेंथ आहे का नाही. सेकंड म्हणजे टाईम, खाली 2 वरतं -2, आय खाली 1 वरतं -1. बघा चेक करून घ्या. असतील तर ठीक आहे, नसतील तर नन ऑफ दिस आहे. कुठे आहे सी पहा ना L0 L नाहीच आहे त्याच्यामध्ये.
सो टीचा पॉवर -2 पाहिजे, सीमध्ये -2 नाही आहे, L0 पाहिजे. तर काय झालं मग? नन ऑफ दिस. समजलं ना? आता त्या नन ऑफ दिसच्या जागी हे लिहून घ्या. जिथे नन ऑफ दिस आहे ना तिथे हे लिहून घ्या. आणि ज्याचा पॉवर 0 आहे त्याला गायब करू शकता. बिकॉज एनिथिंग रेस्ट टू द पॉवर 0 इज 1. एकच आन्सर मिळालं. एनिथिंग रेस्ट टू द पॉवर 0 1 असतो. मग नन ऑफ दिस काढून टाका आणि त्याच्या जागी ते लिहून टाका. कोणाचे डायमेन्शन आहेत? बीचे. आपल्याकडे दुसरी कोणती मेथड होती बीचे डायमेन्शन काढायची? बीचे डायमेन्शन काढायची. ग्रॅव्हिटेशनल फील्डची इंटेन्सिटी काढताना फोर्स अपॉन मास, इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी काढताना फोर्स अपॉन चार्ज, आणि मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी काढताना फोर्स अपॉन पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथ काय? पोल स्ट्रेंथ. आणि युनिट लिहिताना एफला काय लिहिणार? MA. आणि पोल स्ट्रेंथचं युनिट काय असते? एम्पियर मीटर. त्यावरूनही काढता येते बीचे डायमेन्शन. समजते? जे तुम्हाला काढून दिलेले आहेत तुमच्या नोट्समध्ये आहेत तेच हे आहेत, फक्त वेगळ्या मेथडने काढलेले आहेत. समजलं? अरे समजलं का? म्हणून आणखी एक जिथे असेल ना, जिथे तुम्ही मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी लिहिलं आहे ना, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड B = F अपॉन पोल स्ट्रेंथ असं लिहिलेलं आहे ना, तिथेच तुम्ही फॉर्म्युला लिहा. तिथे आर काय फॉर्म्युला वापरतात? F = Q × V × B. हाही फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता टू फाइंड द डायमेन्शन्स ऑफ B. B इज द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड कॉल्ड ॲज मॅग्नेटिक इंडक्शन. समजते का? B काय आहे? इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्यालाच काय म्हणतात? मॅग्नेटिक इंडक्शन. पुढे पाठ मागे होऊ नका दिवस. सगळं नोट्समध्ये आहे म्हणता पण. जमेल? मोडायचं. नंतर सांगा 35 पर्यंत. 35. त्याच्या अगोदर कोणाला प्रॉब्लेम? 30. 30. 33. ओके ओके ओके. हे थोडंसं ना तुमच्यासाठी बरोबर नवीन आहे. लक्ष द्या. लक्ष द्या मी काय सांगतो. हा इलॅस्टिसिटीमधला, इलॅस्टिसिटी नावाचा एक चॅप्टर आहे आणि हे प्रॉब्लेम इलॅस्टिसिटीमधले आहेत. लक्ष द्या इकडे. हो भाऊ, हो राव. काय? इलॅस्टिसिटीमधला प्रॉब्लेम आहे. इलॅस्टिसिटीमध्ये काही मॉड्युलस येतात. पहिला येतो यंग्स मॉड्युलस. काय? यंग्स मॉड्युलस. एखादी वायर आहे, एखादी वायर, त्या वायरला फोर्स लावला असता ती किती लांबू शकते? दॅट डिपेंड्स अपॉन यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस. दुसरा असतो बल्क मॉड्युलस. म्हणजे एखादा स्पियर आहे आणि त्याला फोर्स दिला असता तो किती कॉम्प्रेस्ड होऊ शकतो किंवा किती एक्सपांड होऊ शकतो? दॅट डिपेंड्स अपॉन बल्क मॉड्युलस. आणि नंतर आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. रिजिडिटी. एखाद्या बॉडीचा शेप बदलण्याचा प्रयत्न केला, शेप बदलण्याचा, शेप नाही खायचं, शेप बदलण्याचा प्रयत्न केला. समजा असा क्युबिकल आहे, तुम्ही काय केलं? त्याचा शेप बदलण्याचा प्रयत्न केला. काय बदलण्याचा प्रयत्न केला? शेप. तर त्या बॉडीचा शेप किती प्रमाणात बदलेल, बरोबर आहे, ते सांगणारी क्वांटिटी आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. यंग्स मॉड्युलस कसे रिलेटेड आहे? लेंथ रिलेटेड आहे. बल्क मॉड्युलस व्हॉल्यूम्स रिलेटेड आहे. आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी शेप्स रिलेटेड आहे. सर्व मॉड्युलस आहेत. मॉड्युलस 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 है ना, मॉड्युलस. आणि सर्व जे मॉड्युलस असतात ते प्रेशर असतात. सर्व मॉड्युलस प्रेशर असतात, एक प्रकारचे प्रेशर. आणि प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया. आता कोणत्याही मॉड्युलसचं डायमेन्शन विचारलं, युनिट विचारलं तर काय आठवायचं? प्रेशर. आणि प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरियाचे जे डायमेन्शन असतील तेच त्या मॉड्युलसचे डायमेन्शन असतात. समजलं का? कोणताही मॉड्युलस एक प्रकारचं प्रेशरच असतो. आणि प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया. मग कोणत्याही मॉड्युलसचे डायमेन्शन विचारले तर कशाचे डायमेन्शन काढायचे? प्रेशरचे, म्हणजेच फोर्स अपॉन एरियाचे.
म्हणतील का? यस ऑर नो? कारण की यंग्स मॉड्युलसचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर, बल्क मॉड्युलसचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर, मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन म्हणजे फोर्स आणि मीटर स्क्वेअर म्हणजे एरिया. समजते? यांची युनिट काय आहेत? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन म्हणजे फोर्स आणि मीटर स्क्वेअर म्हणजे, म्हणून या मॉड्युलसचे डायमेन्शन काढताना फोर्स अपॉन एरियाचे डायमेन्शन काढायचे. मग फोर्स अपॉन एरियाचे डायमेन्शन कसे काढायचे? फोर्सला काय लिहायचं? mn अपॉन एरिया. आता काय लिहायचं? अरे आता काय लिहायचं? युनिट, मासचं युनिट kg, ॲक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. स्क्वेअर आणि मीटर. kg एक वेळा आहे, लेंथ खाली एक वेळा, वर लिहिलं तर -1. kg एक वेळा, लेंथ -1 पाहिजे आणि टाईम -2 पाहिजे. ओके, तर कोणतं हेच? तर काय? मास एक वेळा पाहिजे, लेंथ एक वेळा पाहिजे आणि टाईम -2. तर काय येणार? बी येणार. हां, हे बी येणार. हां, खाली मीटर बी येणार. समजलं का? याच्यावरून काढलं युनिटवरून. काही काही म्हणतील काहीतरी करून राहिलं, काही समजून नाही राहिलं. इकडे बघा, kg म्हणजे काय? मास एकदा. मीटर खाली राहिला ना, खाली आहे की वर आहे? वरचा तर कटला, खाली राहिला मीटर. मीटर म्हणजे लेंथ एकदा, सेकंड म्हणजे टाईम, खाली 2 वेळा आहे, वरती लिहिला तर -2. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ मॉड्युलस ऑफ रिजिडिटी किंवा बल्क मॉड्युलस. त्याला व्हॉल्यूम मॉड्युलस म्हणतात. समजलं का? आता बल्क मॉड्युलस आला तरी हेच करा, यंग्स मॉड्युलस आला तरी तेच करा, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आला तरी तेच करा. याला सिअरिंग मॉड्युलस म्हणतात. काय? सिअरिंग मॉड्युलस. सिअर करणे म्हणजे शेप बदलणे. समजलं का? तर पहिला यंग्स मॉड्युलस, दुसरा बल्क मॉड्युलस किंवा व्हॉल्यूम मॉड्युलस, बरोबर आहे. तिसरा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी किंवा शेअरिंग मॉड्युलस, शेअर मॉड्युलस. कोणताही मॉड्युलस असेल तर पहा खाली, कोणताही मॉड्युलस असेल तर फोर्स अपॉन, हां, एक्झामच्या वेळेवर करता बरोबर. ठीक आहे. चला सांगा पुढे. 35. आता येऊन राहिले जरा वेगळे है ना. आता येणार तुमची मजा. आतापर्यंत तर सगळं जे शिकवलं होतं तसंच होतं. आता थोड्याशा ट्विस्ट आहेत, एकदम थोड्याशा. पहा, लक्ष द्या. पण क्वेश्चन चांगला जर तुम्ही वाचला तर एकदम सोपं आहे. ज्यास पहिल्यांदा आले त्यांना तर काही पल्ले नचल पडून राहिलं, काय करून राहिलं तुम्ही, पण सोपं आहे, तुम्हाला सांगू शकतो मी नंतर थांबल्या तुम्ही तर. ओके, पहा लक्ष इकडे. पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए पार्टिकल व्हॅरीज विथ डिस्टन्स x फ्रॉम द ओरिजिन ॲज. लेफ्ट हँड साईडला काय म्हटलं? पोटेन्शियल एनर्जी. x काय आहे? डिस्टन्स. ओके, x डिस्टन्स हा यू पोटेन्शियल एनर्जी आहे. वेअर ए अँड बी आर कॉन्स्टंट. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ ए बी. ए बीचा डायमेन्शनल फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, कोएफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटीवर डिपेंड आहे. सॉरी, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीवर डिपेंड आहे. मी इथेच करून देतो तुम्हाला. पहा, नीट लक्ष द्या फक्त तुम्ही. मला सांगा, इकडे बघा, मला सांगा मेन फॉर्म्युला कोणता? यू इक्वल टू ए इंटू रूट ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस बी. तुम्हाला एक्स तर माहिती आहे ना. कोणाचे डायमेन्शन विचारले? ए इंटू बीचे डायमेन्शन विचारले. ए इंटू बीचे डायमेन्शन विचारले, बरोबर आहे. मला सांगा या दोघांची काय केली? दोघांची काय केली? सम. दोघांची सम केली, याचा अर्थ दोघांची डायमेन्शन सेम आहेत. मग आपण काय करू, इथे ठेवू यू आणि इथे ए इंटू रूट ऑफ एक्स, इथे फक्त एक्स ठेवा किंवा फक्त बी ठेवा. दोघांची नेचर सेम आहे ना. जसं मी काय सांगितलं होतं, मासमध्ये मास ॲड केलं तर काय मिळते? मास. मग तुम्ही एक्समध्ये जर बी ॲड केला, एक्सचं जे नेचर आहे बीचंही तेच नेचर आहे आणि यांना ॲड केल्यानंतरही तेच मिळणार. समजलं का? पण हे तर विचित्रच आहे. एक्स प्लस बी इक्वल टू एक्स कधीच नाही पाहिलं मॅथमॅटिक्सने शिकलो मी नेचर सांगून राहिलो. नेचर. नेचर म्हणजे निसर्ग. नेचर म्हणजे त्या क्वांटिटीचं नेचर. एक्स जे काही असेल, जे काही म्हणजे काही व्हॉट एव्हर इट मे बी, एक्स जो कोणी असेल बी सुद्धा तोच असेल आणि त्यामुळे त्याच्यामध्ये तोच ॲड केला तर तोच मिळेल, एक्स मिळेल. समजलं का? मग तुम्ही एक्स प्लस बी इक्वल टू एक्स पण लिहू शकता, एक्स प्लस बी इक्वल टू बी पण लिहू शकता, हो की नाही?
ज्याच्यामध्ये जो ॲड केला मिळेल तोच, बस. दॅट इज कॉल्ड प्रिन्सिपल ऑफ. कोणी विचारलं तसं नका सांगू की ज्याच्यामध्ये जो ॲड केला मिळेल तोच इज कॉल्ड प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. दोन क्वांटिटी ज्यांचं नेचर सेम असते त्यांनाच आपण ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करू शकतो. ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला तीच क्वांटिटी मिळते. मग त्याला आपण मराठीत म्हणतो गावरानी भाषेत, ज्याच्यामध्ये जो ॲड केला मिळाला तोच इज कॉल्ड प्रिन्सिपल होमोजिनिटी. ओके, असं द्या. मी असं का लिहिलं समजलं तुम्हाला आता, हो की नाही? व्हेरी गुड. तर समजलं. तर मग मला सांगा आता यू इक्वल टू ए अपॉन इथे काय मिळेल? रूट एक्स मिळेल, हो की नाही? कसं? अरे हा ए इंटू हा रूट एक्स आहे. या एक्सला काय लिहिता येणार? रूट एक्स इंटू रूट एक्स. एक रूट एक्स काय झाला? समजलं? थोडं अबे थोडं का? पूर्ण समजलं ना? थोडं समजणे म्हणजे न समजणे, ते न समजण्यापेक्षाही खराब. थोडं समजणे. ए इंटू रूट एक्स अपॉन एक्स. एक्स कॅन बी रिटन ॲज रूट एक्स इंटू रूट एक्स. एक रूट एक्स झाला कॅन्सल, त्यामुळे ए अपॉन रूट एक्स असं लिहिलं मी याला. ओके. पण आपल्याला यावरून एचे डायमेन्शन काढता येणार. एचे डायमेन्शन काय येणार? यू इंटू रूट ऑफ एक्स. हे झालं एचे डायमेन्शन. मला सांगा बीचे डायमेन्शन म्हणजेच एक्सचे डायमेन्शन ना. बी इज नथिंग बट, बी मध्ये एक्स ॲड केला ना, याचा अर्थ एक्स आणि बी सेमच आहेत, म्हणजे एक्स आणि बी सेम आहेत. ओके. मग मी ए इंटू बी इक्वल टू काय लिहिणार? रूट ऑफ एक्स इंटू बी. पण बी इज नथिंग बट एक्स, म्हणजे या बीच्या जागी पुन्हा काय लिहा? एक्स. सो ए इंटू बी इक्वल टू यू इंटू रूट ऑफ एक्स इंटू एक्स. समजलं का? आता जमेल का पुढे? वाटते तर खरी. आता बघा कसं करणार, लक्ष द्या. एक्स आहे डिस्टन्स, एक्स आहे डिस्टन्स. आणि आता बघा तुम्हाला ए बीचे डायमेन्शन विचारले होते. यू म्हणजे काय? एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे वर्क. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे वर्क. इथे काय लिहिणार? वर्क. कोण सांगेल एक्सचा पॉवर किती लिहायचा? तर दोन आहेत ना रे बाळा. इथे 1/2 पण आहे आणि इथे 1 पण आहे. त्यांच्या पॉवरची काय करतात? सम. एक्स रूटमध्ये असणे म्हणजे त्याचा पॉवर. काही जण नाही समजलंच नाही. बघा एक्स रूट इंटू एक्स. हा रूटवाला एक्स म्हणजे पॉवर 1/2. हा एक्सचा पॉवर 1. सो एक्सचा पॉवरची करतात सम. सो 1/2 + 1. 1/2 + 1 3/2. घ्या, इथपर्यंत समजावं लागते तुम्हाला नाही का? म्हणजे इथं पॉवर किती झाला? 3/2. 3/2. आता पुढे जमेल का? ए बी म्हणजे डब्ल्यू इंटू एक्स रेस्ट टू द पॉवर 3/2. आता इथे सगळी खिचडी होणार. इथे लिहिलं तर मी पुढे इकडे जाऊन लिहितो जरा. समजते किती नंबरचा प्रॉब्लेम आहे? 35. इथपर्यंत समजलं, हो की नाही? हां. आता पहा. अरे हेच गायब झालं. इथे हे होतं. ठीक आहे. ओके. तर हे त्रास देऊन राहिली बाहेर. तर काय होता फॉर्म्युला? यू इक्वल टू किती नंबरचा प्रॉब्लेम? 35. यू इक्वल टू काय होतं? ए इंटू रूट ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस बी. ओके. पहा मी काय लिहिलं. सो यू इक्वल टू ए इंटू रूट ऑफ एक्स आणि खाली काय लिहिलं? एक्स. बरोबर आहे. सो यू इक्वल टू काय झाला? ए अपॉन रूट ऑफ एक्स. सो ए इक्वल टू काय झाला? यू इंटू रूट ऑफ एक्स. मग असं का लिहिलं आपण? म्हणजे एक्स प्लस बी केलं ना. बट काय केलं आपण? एक्स प्लस बी असं केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला काय लिहिता येणार? एक्स इक्वल टू बी. हे तर विचित्रच आहे नाही का? एक्स प्लस बी म्हणजे एक्स इक्वल टू बी अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ. हे कोणी पाहिलं ना तर कोणी बापरे दांदडे सर लयच हुशार आहेत. एक्स प्लस बी एक्स इक्वल टू बी. बरोबर आहे. मी नेचर लिहून राहिलो, तुम्हाला माहिती आहे. त्यांना असू द्या काही पण विचार करणाऱ्यांना. समजलं? म्हणून आता काय केलं आपण? म्हणजे बी आणि एक्स सेमच आहे म्हणून आपण काय लिहिलं आता की हा ए बरोबर काय होता? यू इंटू रूट ऑफ एक्स. मग ए इंटू बी इक्वल टू यू इंटू रूट ऑफ एक्स इंटू बी. सो ए इंटू बी इक्वल टू यू इंटू रूट ऑफ एक्स. बीच्या जागी एक्स. सो ए इंटू बी इक्वल टू यू इंटू एक्स रेस्ट टू द पॉवर 3/2. डायरेक्टली चालते ना आता? हां. सो ए इंटू बी इक्वल टू यू म्हणजे काय? वर्क आणि एक्स म्हणजे डिस्टन्स आहे. रेस्ट टू द पॉवर किती? 3/2. ओके. आता बघा वर्कला काय लिहायचं?
फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. याला काय डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्सच आहे, तुम्ही याला एफ इंटू एक्स लिहू शकता. फोर्स आणि रेस्ट टू दी पॉवर 3/2. सो ए बी. ओके, आता बघा ए बी डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्सच आहे ना, सो एफ इंटू यालाही काय लिहा एक्स आणि एक्स टू दी पॉवर किती 3/2. आता काय करा या फोर्सला काय लिहा मास इंटू ॲक्सलरेशन एक्स रेस्ट टू दी पॉवर 5/2. ओके नाही, हा झाला ए बी. आता लिहू आपण युनिट. काय लिहायचं युनिट. युनिट लिहू. तर युनिट लिहिलं तर काय होणार बघा, तर युनिट इकडे लिहिलं चालेल. मासचं युनिट मी इथं लिहितो एकदा इथं लिहितो. मासचं युनिट काय झालं के जे. ॲक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि एक्स डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर आणि त्याचा पॉवर 5/2. ओके, आणि हा 5/2 आणि हा 1 किती झाले 7/2. सो के जी मीटर रेस्ट टू पॉवर 7/2 ना आपण सेकंड स्क्वेअर. आता तर विचित्रच डायमेन्शन मिळाले, असे तर पाहिलेच नाही. म्हणून ए बीचे डायमेन्शन काय मिळाले, चुकलं तर नाही काही. के जी म्हणजे मास एकदा, मीटर म्हणजे लेंथ त्याचा पॉवर 7/2 आणि सेकंड म्हणजे टाईम त्याचा पॉवर -2. असे आहेत का पण नक्की. मला प्लस काय म्हटलं काहीतरी समजलं का काय केलं पहा जरा. दिस इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. परत एकदा समजून सांगतो, पुढे काही नाही आहे. हॅलो, इकडे जे दिसते ना जास्त तिच्यात काही नाही आहे. जे काही आहे ते लेफ्ट हँड साईडलाच आहे. जिथे कमी दिसते तिथे जास्त आहे, जिथे जास्त दिसते तिथे कमी आहे. काय बोललो मी, जिथे कमी दिसते तिथे जास्त काही आहे, जिथे जास्त दिसते तिथे काहीच नाही आहे. काही नाहीच आहे विचार केला तर. इकडे बघा काय काही जण म्हणते काय बोलून राहिलं, उलटच बोलून राहिलं काहीतरी. इकडे बघा, हा दिला एक फॉर्म्युला. कोणाचा फॉर्म्युला, पोटेन्शियल एनर्जीचा. या फॉर्म्युल्यामध्ये म्हटलं की एक्स काय आहे डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स आहे, आणि वरती एक कॉन्स्टंट आणि खाली एक कॉन्स्टंट आहे बी. तुम्हाला म्हटलं ए बीचे डायमेन्शन काढा. कोणाचे, ए बीचे. ए बी माहिती आहे ना, ए बीचे डायमेन्शन काढायचे आहेत. ओके, सो यू आपण काय केलं एक्समध्ये बी ॲड केला. एक्स आणि एक्समध्ये बी ॲड केला याचा अर्थ एक्स आणि बी सेमच आहेत. एक्स आणि बी सेम आहेत म्हणून आपण फक्त एक्स लिहिला. यावरून काय काढला आपण यू इक्वल टू, बरोबर आहे, यावरून काढला ए. पण आपल्याला कोण पाहिजे होता ए इंटू बी. तर ए प्लस बी म्हणजे हेच काय सांगते तुम्हाला की देअरफॉर बी इक्वल टू काय आहे एक्स. म्हणून काय लिहिलं आपण, हा ए होता याला बीने मल्टिप्लाय केलं लेफ्टकडे आणि राईटकडे. राईटकडल्या बीच्या जागी काय लिहिलं एक्स, हे बी झालं. मग एक्सचा पॉवर 3/2 आणि यू म्हणजे एनर्जी. एनर्जीला काय लिहिलं वर्कला काय लिहिलं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे डिस्प्लेसमेंट आणि हे डिस्प्लेसमेंट आहे. मग या डिस्प्लेसमेंटला काय लिहिलं एक्स. नसतंही लिहिलं तरी शेवटी ते चाललं असतं. ओके, फोर्सला काय लिहिलं मास इंटू ॲक्सलरेशन. तर पॉवर 1 3/2 पॉवर किती झाला 5/2. आता लिहिलं युनिट, मासचं युनिट, ॲक्सलरेशनचं, डिस्प्लेसमेंटचं, मीटर, पॉवर 5/2. हा 1 आणि 5/2 काय झाला 7/2. के जी म्हणजे मास, मीटर म्हणजे लेंथ आणि सेकंड म्हणजे टाईम. खाली 2 आहे, वरली त्यांना -2 झाले डायमेन्शन. समजलं का. तुमच्या ट्विस्ट लक्षात येऊन राहिल्या असतील, कशा ट्विस्ट येतात प्रॉब्लेममध्ये, समजलं. तर हे तुम्हाला मी शेअर करून देईल. तर आजच्या दिवस एवढंच, बाकी आपण उद्या घेऊ. तेवढे रेकॉर्डिंग बंद करून टाका.